दादा मनोहर भाऊ, मी नमस्कार. मी माणिक देशमुख, हायटेक कंपनीकडून तुमचं खूप खूप अभिनंदन की हायटेकचं तुम्ही 5202 तुमच्या शेतामध्ये मक्का लावलेला आहे. आणि हा मक्याचा प्लॉट पाहण्यासाठी आम्ही आल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचं जी प्रसन्नता आहे आणि आम्ही दिलेलं बियाणं हे खूप समाधानकारक आहे. समाधान काय मी तर म्हणतो अपेक्षापेक्षा चांगलं दिसतंय. म्हणून मला चला तुमचे आपण अनुभवाचे बोल घेऊया, जेणेकरून तुमच्या भागातल्या शेतकरी बांधवांना सुद्धा 5202 काय वाण आहे, कसं वाण आहे हे आपल्याला थोडं जाणून घेता येईल. तर तुमचा पूर्ण मला परिचय द्या. माझं नाव मनोहर निंबा पाटील, राहणार रत्नागिरी, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर 8806 8720 45. मी हायटेक कंपनीचे 5202 हे वाहन मागच्या वर्षी फक्त 2 पॅकेट लावले होते. मागच्या वर्षी अनुभव आला म्हणून मी या वर्षी या कंपनीचे 4 पॅकेट लावलेले आहेत. बरोबर. मला एका पाकिटाला याचं 28 क्विंटल उत्पन्न आलेलं होतं, म्हणून या वर्षी मी या कंपनीचे 4 पॅकेट वाण लावलेले आहेत. या वाणाचे वैशिष्ट्य असे आहेत की दांडा जो आहे मक्याचा हा मजबूत राहतो, वारा वादळ पासून आपल्याला सुरक्षता देतो. बरोबर आहे. आणि एक समान वाढ झालेली दिसते. आणि मर रोगाचा वगैरे अटॅक कमी प्रमाणात येतो, सहसा येतच नाही. बरोबर आहे. आणि यामध्ये तुम्ही एक आधुनिक तंत्रज्ञान वापरलं बघा. सगळ्या शेतकरी बांधवांना एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक ड्रीपवर असा जिथं तुमचं ड्रीपचा पॉईंट आहे 3 दांडे टाकले, कुठे 4 टाकले, तर तुमचे 1 2 3 तिन्ही दांडे मजबूत आहेत. हो, तिन्ही मजबूत. आणि इथे सुद्धा 4ही दांडे मजबूत आहेत. तर मला तुम्ही सांगत होते की मी एक नमुना म्हणून इतर अमेरिकन कंपनीचे बी 2 पॅकेट लावले. तर हायटेक 5202 आणि अमेरिकन जे कंपनी तुम्ही म्हणता की मी 2100 रुपयाला पॅकेट, किती रुपयाला घेतलं? 2200 रुपयाला पॅकेट विकत घेतलं, एक नमुना म्हणून वापरायचं म्हणून. आणि आपलं किती रुपयात होतं? जवळपास 1700 रुपयाचं. म्हणजे 500 रुपये तुम्ही पॅकेटला जास्त दिले इतर कंपनीच्या. पण त्या तुलनात मग तुम्हाला हायटेक काय चांगलं वाटायला? त्यापेक्षा हायटेकच वाण मला चांगलं वाटलेलं आहे. माझं सर्व शेतकऱ्यांना चांगलं आहे सांगायचं आहे की हायटेकच वाण जरूर वापरा. बरोबर आहे. आणि जे तुमचं खालचं शिवार आहे त्या शिवारामध्ये शेतकरी बांधव फार करप्या रोगाला त्रस्त झाले. तर गेल्या वर्षीचा तुमचा अनुभव काय आला हायटेकचा? गेल्या वर्षी सुद्धा हायटेकवर करपा रोगाचा अटॅक कमी आलेला होता आणि आताही काही आलेला दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना, ज्या लोकांना जमिनीमध्ये खूप करपा येत असेल, त्यांनी इतर कंपनीचं वाण कमी करून हायटेकचं जर लावलं तर त्यांना नक्की फायदा होईल. नक्की फायदा होईल सर. बरोबर आहे. तर तुमचे जे काही शेतकरी बांधव आहेत, काही नातेवाईक आहेत, यांना तुमचा काय संदेश राहील तुमच्या अनुभवाचा? माझा अनुभवाचा असा संदेश राहील की हायटेक कंपनीचे वाण जरूर लावा. अनुभव म्हणून तुम्ही 1 किंवा 2 पॅकेट तरी जरूर लावा आणि अनुभव घ्या. बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे मिडिएटर असतात की आम्ही तर तुम्हाला एक माहिती देत राहतो, पण ज्यावेळेस तुम्ही बियाणं खरेदी करता तर तुमचे जे कुठल्या दुकानातून तुम्ही विकत आणलंय दुकान बियाणं? हे धंदाई कृषी केंद्र पारोळा. तर धंदाई कृषी सेवा केंद्राचं आपण अभिनंदन करू की चांगलं बियाणं मनोहर भाऊ पर्यंत त्यांनी पुरवलं. बरोबर आहे. त्याचंही नाव मनोहरच आहे सर. आणि त्यांचंही नाव मनोहर आहे. तर नक्कीच धंदाई कृषी सेवा केंद्र पारोळा यांचंही आपण मनापासून कौतुक करूया की चांगलं वाण शेतकऱ्यांपर्यंत दिलं. आणि त्यांच्या शेतात आज जेव्हा रिझल्ट दिसतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप चांगला आहे. नक्कीच तुम्ही याची चांगली मेहनत करा आणि तुम्हाला नक्कीच अजून जवळपास आज 60 दिवसाचा आहे. 20 नोव्हेंबरला लावू म्हणजे आज 21 तारीख आहे. म्हणजे जवळपास 61 दिवसाचा हा प्लॉट आहे, एक समान प्लॉट आहे तुमचा. तर नक्कीच तुम्हाला चांगलं बी उत्पादन मिळेल याही वर्षी, अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही यावर्षी सांगतायत की फवारणी सुद्धा फार कमी करायची गरज पडली. तर शेतकरी बरेच सुद्धा फवारणीसाठी सुद्धा परेशान होतात. पण बघा हायटेकचे पानं हे रुंद आहेत आणि कुठल्याच प्रकारचा किडा उभट वाढणार आहेत सर. उभट वाढणार आहेत. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ना चांगल्या प्रमाणात होईल आणि सूर्यप्रकाश चांगला भेटल्यामुळे अजून चांगली वाढ चांगली होते. बरं, आपण आतमध्ये गेलो होतो मोहन भाऊ की बाहेरचा दांडा मोठा आहे पण आतमध्ये दांडा कसा वाटला? आतमध्ये सारखा आहे सर. बरोबर आहे. बांधावरचे चांगले नाही, आतमधले सुद्धा कंस, जे नंतर जे स्टंप आहेत ते सगळे मोठे प्रमाणात आहेत. आणि हे तुम्ही आतमध्ये सुद्धा प्लॉट किती मीटर आतमध्ये जा एक समान तुम्हाला झाड पाहायला जाणवतं. बरोबर आहे. तर नक्कीच मनोहर भाऊ, येणाऱ्या वर्षी अजून आम्ही तुमच्यासोबत टच राहू आणि